नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण भेटत असतो, बोलत असतो अशा काही यशस्वी माणसांबद्दल की ज्या माणसाने आपली सगळी किमया ही त्यांच्या व्यवसायातनं अवघ्या जगाला समृद्ध करण्याच्या निमित्तानं दाखवल्या. तशाच एका व्यक्तिमत्वाशी आपण बोलणार आहोत आणि त्यांचं नाव आहे इम्रान खान. औरंगाबादहून आलेले हे व्यक्तित्व आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. इम्रान खान, स्वागत आपलं. खरताबद्दल शेळीपालन या व्यवसायाबद्दल जर बोलायचं झालं तर इम्रान खान आणि त्यांच्या सहकार्यांनी औरंगाबादमध्ये मिळवलेलं यश हे फार मोठं आहे. काय सांगाल? शेळीपालनामध्ये आम्ही सगळं करतोय सध्या बंदिस्त शेळीपालन. अच्छा. आधी जे पारंपरिक पद्धती होत्या की मोकाट पद्धतीने शेळीपालन केलं जायचं आणि मराठवाड्यामध्ये आपण बंदिस्त पूर्णपणे बंदिस्तपणे शेळीपालन करतोय. आणि बंदिस्त करताना आपल्याला बऱ्याच अडचणी येत आहेत. त्याला आपण सगळं म्हणजे त्या अडचणींवर मात करून आपण पुढे जातोय. आणि शेळीपालनामध्ये आपण बऱ्याचशा नवीन गोष्टी सुद्धा तिथे इंट्रोड्यूस केलेल्या आहेत बंदिस्त शेळीपालनामध्ये. शक्यतो बरेच जण सांगतात की बंदिस्त शेळीपालन हे मराठवाड्यासाठी नाहीये, पण त्यात काही तथ्यही आहे. पण त्याच्यातूनही आम्ही पुढे येतोय की आम्ही ते सक्सेसफुली बंदिस्त करतोय. सध्या आमच्याकडे दौलताबादमध्ये जवळजवळ 200 शेळ्या आहेत बंदिस्त. या सगळ्याबद्दल हळूहळू जाणून घेतो. मला सांग, इम्रान खाननं आपल्या शेळीपालनाची सुरुवात ही 2 शेळ्यांपासून केली होती आणि आता एका फार्म मध्ये 250 शेळ्या, इतका वाढलेला सगळा पसारा, सगळा विस्तार आहे. नेमकी ती सुरुवात कशी होती आणि आजचं या यशाकडे, आजच्या या टप्प्यावर पाहताना कसं वाटतंय? ऍक्च्युली जी 2 शेळ्यांपासून सुरुवात केली होती ती फक्त 2 उस्मानाबादी शेळ्यांपासून सुरुवात केली होती. बर. आणि त्या सगळ्यात आधी घरी आणल्या होत्या. त्या जवळजवळ 7 ते 8 महिने घरी सांभाळल्यात. त्याच्यानंतर बोर जातीचे बोकडं आणलेत, ते सुद्धा घरी सांभाळलेत आणि त्याच्यानंतर ते कुठं फार्म मध्ये कन्व्हर्शन झालेलं आहे. आणि माझ्याकडे माझं स्वतःचं काही नव्हतं, जागा वगैरे असं काही नव्हतं. पण हे जे ग्रुप पुढे येत गेले, फक्त कॉन्फिडन्स जो होता त्याच्यामुळे या फार्म्स मध्ये मला पार्टनरशिप मिळत गेली. अच्छा. आणि त्याच्यामुळे आम्ही एवढी मोठी मजल मारू शकलो. बरं, असे आपल्या जे सहकारी आहेत ते कोण कोण आहेत आणि त्या सगळ्यांनी म्हणून कुठे कुठे काय काय केलेलं आहे? तसे सहकारी बरेच आहेत. औरंगाबादमध्ये आमचे 2 ग्रुप आहेत. तर एक सगळ्यात मोठा ग्रुप जो आहे तो दौलताबाद गोट फार्म. त्याच्यानंतर निसर्ग अॅग्रो फार्म LLP म्हणून एक ग्रुप आहे, तो चितेगाव बिडकीणमध्ये काम करतोय. लाखेगाव म्हणून एक छोटंसं टाउन आहे, तिथे ते बंदिस्त शेळीपालन करतायत. त्याच्यानंतर तिसरा आमचा ग्रुप जो आहे तो केजमध्ये आहे, तो इनामदार फार्म्स मधून आहे. तिथे जवळजवळ 250 गोट्स आहेत. बिडकीणमध्ये आपल्याकडे 90 गोट्स आहेत तिथं. त्याच्यानंतरचा ग्रुप आहे अजवा गोट फार्म, हा उदगीरमध्ये आहे. आणि आता नवीन एक आपण आता मुरबाडमध्ये सुरू करतो इथे. तर मुरबाडमध्ये साधारण तिथे आता 50 गोट्स आहेत. तर अल फातेमा गोट फार्म्स म्हणून तो एक आहे. असं एवढ्या ग्रुपच्या माध्यमातून आपण एक शेळीपालन सक्सेसफुल करतोय. असं म्हटलं जातं कुठलाही व्यवसाय सुरुवात करायची झाली की त्यात संकट खूप असतात आणि आपल्याकडे अशी मानसिकता आहे की संकट आहेत म्हणून तो व्यवसाय सुरुवात करायचा नाही. शेळीपालनाची तू जी सुरुवात केली होती म्हणजे घरगुती स्वरूपाची, त्यावेळेचे अनुभव काय शेअर करशील की पहिल्यांदा ती सुरुवात होते आणि किंवा किंबहुना पहिल्यांदाच ज्यांना व्यवसाय सुरुवात करायचा असतो त्यावेळी नेमक्या कोणत्या अडचणी येतात? अडचणी म्हणजे लिटरली लोक हसायचे पहिली गोष्ट. म्हणजे मी एक फार्मा सेक्टर मध्ये काम करणार माणूस, ऍज अ बिझनेस मॅनेजर म्हणून, ऍज अ एरिया बिझनेस मॅनेजर. अच्छा, ओके. आणि मुंबई पासून मराठवाड्यापर्यंतचा मी एरिया कव्हर केलेला आणि करत होतो. आणि एवढी चांगली सॅलरी असताना हा माणूस एकदम कसं काय याच्यात झालाय, काय ते लोकांना कळत नाहीये की हा बकरी आणि याच्यामध्ये काय पडलाय म्हणून. फक्त थोडंसं मी थांबवतो अशासाठी. आपल्याकडे असं झालंय की तुम्ही कुठल्याही जातीचे असाल, कुठल्याही धर्माचे असाल किंवा कुठलीही गोष्ट असेल, असं काही करायला गेलं ना की लोक तुम्हाला नावं ठेवायला येतात. त्यामुळे आपली मानसिकता खचण्याचा एक फार मोठी स्टेज निर्माण होते. तुमच्या बाबतीत अशी झाली होती का की लोक असे म्हणायचे हे काय तू सोडून वेड्यासारखा निर्णय घेतला, त्यावेळी तुमचं काय व्हायचं? नाही, तसं कधीच नाही झालं. तसं याच्यासाठी नाही झालं कारण माझा शेळीपालनापासूनचा अभ्यास जो आहे तो मी 97 पासून करतोय. अच्छा, ओके. आणि 97 पासूनचा उद्देश होता की मला शेळीपालन माझं स्वतःचं करायचं. अच्छा. जरी त्याला म्हणजे माझं मी डिक्लेरेशन केलं होतं, जसं सांगतात की सुवर्णकोटमध्ये सांगितलं डिक्लेरेशन करा तुम्हाला नेमकं काय करायचंय. ते मी 2001 मध्ये केलं होतं की मला 2010 मध्ये गोट फार्म चालू करायचं. पण 10 तर नाही उजाडलं, 14 उजाडलं. 14 नंतर मी माझा जॉब सोडला. जॉब सोडून मी या ह्याच्यामध्ये उतरलो. पण आज त्या 4 पायाच्या जनावरांमुळे आम्ही 2 पायावर उभे आहोत. अरे वा वा वा. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी.
नक्कीच आपण त्या कालखंडासंदर्भात विचारतोय जेणेकरून नवीन माणसांना हे सगळे प्रॉब्लेम येताना मनातला आत्मविश्वास घालवला मग खरंच संकट येतात का? कारण आपल्याकडे कसं आहे, शेळीपालन घ्यायचा म्हणजे कुठला तरी संसर्ग येईल किंवा कुक्कुटपालन चालू करायचं म्हणजे साथीचा रोग येईल आणि म्हणून लोक करत नाहीत. तर असे नेमके कुठले प्रॉब्लेम हे पहिल्या स्टेजला जाणवतात? जनावर जेव्हा बाहेरून घेऊन येतात लोक, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तिथेच येतो. आपल्या इथं एक सवय आहे शेतकऱ्यांना की जाऊन बाजारातून जनावर घेऊन येतात. तर बाजारात हा सगळा आजारी आलेला स्टॉक जो असतो, जो एंड स्टेजला जेव्हा कटिंगला जेव्हा येतो तो त्यावेळेस बाजारात येतो. फार कमी शेतकरी असतात खरंच त्यांच्याकडे चांगला स्टॉक आहे आणि ते लोक बाजारात घेऊन येतात. जेव्हा अशा शेळ्या परचेस केल्या जातात तर त्या शेळ्यांपासून तर तुम्हाला नक्कीच चांगलं उत्पन्न नाही मिळणार. त्याच्यातून येणारे साथीचे आजारही तेवढेच असतात, कारण त्याच्यात वॅक्सिनेशन झालेलं नसतं आणि सगळ्यात मोठा आजार येतो तो पीपीआर. त्याच्यामध्ये बऱ्याचशी म्हणजे लेवलमध्ये मॉर्टॅलिटी खूप जास्त होते पीपीआर मध्ये. मग त्याच्यातून आपण सगळं सॉर्टिंग करून आता सध्या स्टॉक सिलेक्शन केलेलं आहे. आपल्याकडे सध्याच्या परिस्थितीला एकही जनावर असं नाहीये की ज्याचं वॅक्सिनेशन झालेलं नाहीये. हे सगळे वॅक्सिनेशन जे मॅन्डेटरी ते आपण सगळे करून घेतलेले आहे. या बाबतीत आणखीन एक अशी गोष्ट विचारली केली जाते की याचं मार्केट कुठे मिळेल? मराठवाडा असेल, मुंबई असेल, अगदी गोव्यापर्यंत असेल. खरं तर हा प्रश्न व्यवसायात उतरल्यावर कोणालाच पडत नाही, पण जे बाहेर असतात त्यांनाही हा प्रश्न पडतो की याचं एवढं खरंच मार्केट आहेत का? आज मार्केटची स्थिती व्यावसायिक म्हणून तुमच्या नजरेतनं काय? मार्केट तसं खूप ह्यूज आहे या गोट फार्म सेक्टरमध्ये. तुम्ही द्याल तेवढं कमी पडाल. म्हणजे आज सध्याची आमची परिस्थिती दौलताबाद फार्मला विकण्यासाठी बोकडे नाहीये आमच्याकडे. आम्ही लोकांना सांगतोय की आमच्याकडे विकण्यासाठी स्टॉक नाहीये, कारण आम्ही बाहेरून ताणून विकणार नाही फार्म मध्ये. सध्या फक्त आपल्याकडे छोटी पिल्लं आहेत. ती छोटी पिल्लं पण ती पण आपल्याला फाउंडेशन स्टॉक म्हणून पुढच्या पिढीसाठी ठेवायची. त्यामुळे आपल्याकडे सध्या देण्यासाठी मोठे मेल नाहीयेत. जे होते ते लोक येऊन स्वतः तिथे घेऊन गेलेले आहेत. आपण कुठेही नेऊन बाजारात विकलेलं नाहीये स्टॉक. आणि त्यातच आपलं मार्केट डेव्हलप झालेलं आहे. कुरवाणीसाठीच एक खूप मोठं मार्केट आहे, तिथे ह्यूज मार्केट आहे. आपल्यासाठी तिथे लोक येऊन विचारतात तुमच्याकडे सध्या विकण्यासाठी नग आहेत का, विकण्यासाठी बोकडं आहेत का, अशा पद्धतीने तिथे विचारलं जातं आपल्याला. पण आज आम्ही तेवढी त्यांची रिक्वायरमेंट आमच्या फार्मला सुद्धा देऊ शकत नाही. आणि जर आता रोड साईडला जर पाहिलं तर आज एवढे कसंही बसतात की एका दिवसातून 4-4, 5-5 बक्स स्लॉटर करतात ते, ऍव्हरेज 10 किलो 12 किलो वेटचे, तरी त्यांना सुद्धा माल पुरत नाही. मग जर एक रोडवर बसणारा जर बुचर असेल तर तो 4 ते 5 नग स्लॉटर करू शकतो, तर किती मोठं मार्केट आहे त्याचं. आणि सध्या तरी म्हणजे गोट मीटला असं कोणतंही धार्मिक असं बंधन नाहीये की बाबा बऱ्याच बीफ बॅनचं झालं. त्याच्यामुळे या सेक्टरला पुढे खूप चांगला स्कोप राहणार आहे. म्हणजे विशेषतः आपण धार्मिक जर बोलायचं झालं तर मुस्लिम सोडूनच द्या, पण हिंदूंमध्ये आज प्रमाणच आहे की तुम्ही बुधवार, शुक्रवार, रविवार या 3 डेजला त्यांची मागणी असतेच असते. म्हणजे ज्या पद्धतीने धार्मिक बंधन नसल्यामुळे किंबहुना अन्य धर्मियांचा ओढा या साधारणपणे मटणाकडे असल्यामुळे या गोष्टी वाढत आहेत. या सगळ्यात मला सांगा, हे बाजारपेठ तुम्ही थोडक्यात सांगितली, मी आणखीन विस्तृत मागतोय की मटनची बाजारपेठ काय आणि कुर्बानीची बाजारपेठ काय? मटणाची बाजारपेठ तर ही रेग्युलरची बाजारपेठ आहे, पण निश्चित जो मटणासाठी आपल्याला जी बाजारपेठ आहे ती अजूनही कसायांच्या हातांमध्ये. म्हणजे ते जे मागतील त्या रेटनेच आपल्याला द्यावं लागतं. ही एक त्याच्यामध्ये खूप मोठं आहे. पण आता काही फार्मर असे आहेत, आपल्या ग्रुपमध्ये असे काही फार्मर्स आहेत की ते बाहेर कसायाला न विकता ते त्यांच्या घरी स्लॉटर करून विकतात. आणि त्यांनी त्यांचं मार्केट बनवलेलं आहे. आणि त्यांच्या स्वतःच्या स्लॉटर करण्यामध्ये त्यांना ऑलमोस्ट एक दिवस ऍडव्हान्समध्ये त्यांच्याकडे बुकिंग झालेलं असतं, जे उद्या स्लॉटर होणार आहे. त्याच्यामुळे त्यांना त्याच्यापैकी खूप चांगला पैसा मिळतो. आणि असे लोक करतायत ऑलरेडी, आपल्या पूर्ण ग्रुपमध्ये सध्या करतायत. आणि राहिला कुर्बानीचा प्रश्न, ज्या जनावराला आता 7,000 ते 8,000 रुपये भाव मिळत असेल मोठ्या जनावरांना, तर कुर्बानीच्या वेळेस तो ऑलमोस्ट डबल भाव मिळतो. त्याच्यामुळे जे गोट फार्मर्स आहेत त्यांनी फक्त एक बाजारपेठ न पाहता, फक्त कट्टू मालची बाजारपेठ न पाहता, कुर्बानी एक फिक्स डिपॉझिट वार्षिक उत्पन्न त्याच्यातून काहीतरी मिळेल, त्यासाठी कुर्बानीचा पण स्टॉक एक ग्रेस करायचा आणि कट्टू माल सुद्धा ग्रेस करायचा. म्हणजे कट्टू हा रेग्युलर लागण्यासाठी, रेग्युलर कस्टमरसाठी त्यांच्याकडे असेल आणि कुर्बानीसाठी एक लमसम अमाऊंट त्यांना वार्षिक एक फिक्स डिपॉझिट सारखं मिळेल. जरी कट्टू मालमध्ये मागे पुढे काहीतरी झालं तरी पुढच्या यांना त्यांना कुर्बानीच्या मालामध्ये त्यांना ते रेट्स कॉम्पेन्सेट होऊन मिळतील आणि त्यांचा लॉस होणार नाही शेतकऱ्यांचा. शेळी पालनातली किंवा त्यातल्या विक्री व्यवसायातली ही जी श्रीमंती असते, ही श्रीमंती तुम्ही जशी जाणून घेता तशी तुम्हाला कळते की ह्याच्यातली श्रीमंती एवढी अफाट आहे की आपण त्या लाईन पर्यंत पोहोचणं म्हणजे सुरुवातीलाच श्रीमंत होणं. अर्थात त्या प्रवाहात
येणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. आपण कितीही जरी ताकदवान असाल आणि केवळ महाराष्ट्राची अखंड सोडा किंवा देशाची सोडा, आपल्या गावाची जरी ठरवलं ना तरी आपण ठरवूनही ती गरज या सगळ्या व्यवसायातनं पूर्ण करू शकत नाही. हे आज या धंद्याचं खऱ्या अर्थानं असलेलं वास्तव आहे. आपण याच विषयावर बोलतोय. छोटासा ब्रेक घेतोय. पात्रा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय इम्रान खान यांच्यासोबत. इम्रान, सुरुवातीला जसं मी म्हणालो की शेळी पालनातल्या काही संकट असतात, पण आज मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा कोकण सोडून उर्वरित महाराष्ट्र असेल, एक फार मोठी चाऱ्याची समस्या आहे. मुळात चाऱ्याचं व्यवस्थापन हे या सगळ्यातलं शिकण्यासारखी गोष्ट आहे. जरी दुष्काळ असला, जरी पाणी कमी असला, तरी आपण हा व्यवसाय करू शकतो. हो, करू शकतो. करू याच्यासाठी शकतो की माणसाने कमीत कमी पाण्याचे सोर्सेस त्याच्यासाठी तो बनवू शकतो. पण या बिझनेसला 100% पाणी लागतं. पाणी लागतं मान्य, पण कमी पाण्यात आपण करू शकतो. कमी पाण्यातही त्याच्यामध्ये आपण स्प्रिंकलर्स युज करू शकतो लुसन ग्राससाठी. त्याच्या व्यतिरिक्त आपण नेपियर फॅमिलीमधले CO4 जो चारा आहे तो लावू शकतो, त्याच्यामध्ये कमी पाण्यामध्ये जास्त ऍव्हरेज मिळतं आणि त्याचं एकरी उत्पादन हे जास्त मिळतं. आणि जर शेतकऱ्यांनी त्यांच्या बांधावर, जर सध्याच्या परिस्थितीला अशी परिस्थिती आहे मराठवाड्यामध्ये की बोरांच्या झाडांखाली लिटरली बोरांचा सडा पडलेला असतो आणि ते वाळलेले असतात बोरं. तर त्या बोरांमधल्या ज्या बिया आहेत त्या आपण बांधावर टाकू शकतो. ते टाकल्यानंतर आपल्याला बोरही मरत नाही. म्हणजे तुम्ही एक 5 फूट 6 फूट जरी हाईट झाली, त्याच्यानंतर मुळापासून जरी कापली ती, तर परत तिचा पाला येतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस तुमच्याकडे चाऱ्याची कमतरता असेल तर त्यावेळेस तुम्हाला या झाडांचा उपयोग होतो. माझी जर माहिती चुकत नसेल तर पारंपरिक व्यवसायामध्ये बोराचा पाला हेच सगळ्यात प्रमुख खाद्य होतं माझ्या मते. कारण माळरानावर सोडलेले असायचे आणि बोरं किंवा ही जी खुरटी झाडं असायची त्याच्यावर त्यांची गुजरण व्हायची. हायड्रोपोनिक बद्दल असा एक अपप्रचार अजूनही केला जातो, विशेषतः सुशिक्षित लोकांमध्ये, की त्या पाल्यानं त्याला जीवनसत्व मिळत नाही, मग ते वाढ होत नाही. अशा प्रकारचे अपप्रचार कितपत योग्य आहे? हायड्रोपोनिक मुळात शेळ्यांचा चाराच नाहीये. अच्छा. त्याच्यासाठी अजूनही डिटेल स्टडीज व्हायला पाहिजेत. आत्ताच गुगलवर एक लेख हे झालेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, डज हायड्रोपोनिक फॉरेज मेक्स अ सेन्स. अरे बापरे. याच्यामध्ये त्यांनी खूप मोठा त्याच्यामध्ये अनालिसिस दिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाबा त्याच्यामध्ये तुमचे न्यूट्रिशन व्हॅल्यू कमी होते हायड्रोपोनिकमध्ये. आणि चाऱ्याची जी ग्रोथ होते, म्हणजे 1 किलो मक्यापासून 8 ते 10 किलो चारा मिळतोय हे सांगितलं जातंय. पण 8 ते 10 किलो हायड्रोपोनिक चारा वाळून 1 किलो मिळतो का, याचं कोणी अनालिसिस केलेलं नाहीये. आणि त्याच्यामधून जर न्यूट्रिशन व्हॅल्यू जर काढली की बाबा त्याच्यात न्यूट्रिशन वाढतंय असं म्हटलं जातं, पण ते न्यूट्रिशन ऍक्च्युअल वाढत नाहीये. त्याच्यामधली जी ग्रोथ आहे, प्लांट ग्रोथ आहे, ही फक्त त्याच्यातल्या कार्बोहायड्रेट्स युटिलाइज केले जाऊन ती ड्रॅमॅटिक एक ग्रोथ होते त्याची 8 ते 10 दिवसामध्ये. कारण त्या 8 ते 10 दिवसामध्ये आपण त्याला सगळं आर्टिफिशियल दिलेलं असतं. आणि ते प्लांटच्या ग्रोथसाठी जे पण न्यूट्रिशन जे लागतात ते फक्त सीड्स मधनं घेतले जातात, कारण तोपर्यंत त्या प्लांटने त्याच्या स्वतःसाठी काही अन्न तयार केलेलं नसतं. त्याच्यामुळे त्याच्यात न्यूट्रिशन वाढत नाही. आणि हायड्रोपोनिक चाऱ्यामध्ये जवळजवळ 90% पाण्याचं प्रमाण आहे. एवढं पाण्याचं जर प्रमाण ह्यूज असेल तर त्याच्यामध्ये शेळ्यांना आपण स्टॉलफीडमध्ये जर दिलं की त्याला इमिडिएट त्या शेळ्यांना डायरिया सुरू होणार. कारण आपण चारा कोणताही आपण डायरेक्टली कापून शेळ्यांना देत नाही. फ्रेश चारा तो 1 दिवस कट करून आपण उभा ठेवतो आणि तो 40% मॉइश्चर लॉस झाल्यानंतर 60% मॉइश्चरवर असलेला चारा आपण शेळ्यांना देतो, जेणेकरून डायरियाचे प्रॉब्लेम सॉल्फेडमध्ये येत. त्याच्यामुळे हायड्रोपोनिक बद्दल अजून रिसर्च होण्याचे बाकी आहेत. आणि हायड्रोपोनिक बद्दल सगळेजण असं प्रमोट करतात की हा त्यांनी रिसर्च केलेला पार्ट आहे. त्याच्यामुळे लोक त्याची भुरळ पडते टेक्नॉलॉजी. पारंपरिक गोष्टी आहेत त्याच पारंपरिक चारा हा त्याच्यासाठी बेस्ट असतो. ज्या पद्धतीनं शेळ्या मेंढ्यांबद्दल बोललं जातं ते म्हणजे त्याला पाण्याची जी गरज जरी पिण्यासाठी आवश्यक असली तरी ओलाव्यापासून शक्यतो दूर राहणं. मग अशा वेळेला आपल्याकडचं असलेलं क्लायमेट किंवा वातावरणातली जो वाढलेला उष्णता हा त्याच्यासाठी सपोर्टिव्ह ठरतो का? नाही, कारण र्युमेनमध्ये ऑलमोस्ट 3.5 ते 4 लिटर पाणी असतं. अच्छा. मग ते त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टमवरच पूर्ण ऍक्ट करतं. आणि जर पाण्याचं पर्सेंटेज जर त्या हायड्रोपोनिक मध्ये जर एवढं आहे, त्याच्यामध्ये ऍक्च्युअली हायड्रोपोनिक चाऱ्याचा पीएच हा अल्कलाईन असतो. अच्छा. पीएच अल्कलाईन असल्यामुळं जेव्हा चारा खाल्ला जातो तर त्याच्यामध्ये जी न्यूट्रलायझेशन प्रोसेस होते त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण शरीरात आणखीन वाढलं जातं. कारण जेव्हाही ऍसिड बेस न्यूट्रलायझेशन होतं तर एक सॉल्ट आणि वॉटर हे प्रोडक्शन असतं.
ऑलरेडी जर पोटामध्ये त्याच्या पाण्याचं प्रमाण वाढलं तर त्याच्यामध्ये डायरिया हा होणार 100%. नक्कीच जास्त पाण्यामुळे हो. या गोष्टी घडत असतात. मित्रांनो, ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ह्या गोष्टी समजून घेणं अतिशय महत्वाचे असतात. अर्थात या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी इम्रान खान आपल्यासोबत सुवर्ण कोकणच्या चळवळीसोबत आहेतच. जाता जाता महत्वाची आठवण म्हणजे 14 आणि 15 मे रोजी नागपूर येथे सर्व विषयांवरची कार्यशाळा असणार आहेत. या कार्यशाळेत स्वतः इम्रान खान आपल्यासोबत शेळीपालन या विषयाबद्दल मार्गदर्शन देण्यासाठी असणारच आहेत. त्याही सोबत वेगवेगळ्या विषयांवरची कार्यशाळा आहे. या सगळ्या कार्यशाळेत आपल्याला यायचं असेल तर आठवणीनं स्क्रीनवर जाणाऱ्या नंबरशी संपर्क साधा. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतोय इम्रान खान यांच्यासोबत. इम्रान, आज आपले असलेले वेगवेगळे फार्म, आपले असलेले वेगवेगळे ग्रुप्स, या व्यवसायाकडे आता तरुणांचा किंवा खूप जणांचा वेग आहे किंवा सगळ्यांचा कल वाढतोय. का नेमकं घडतंय? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाढलेल्या वेगालाही सामावून घेण्याची ताकद या व्यवसायातल्या स्पर्धेत आहे का? वाढलेला वेग हा फक्त यशोगाथा पाहून आहे. अच्छा, फक्त यशोगाथा पाहतायत की बाबा यांना एवढं उत्पन्न झालंय, तेवढं उत्पन्न झालंय, पण त्याच्यासाठी त्यांनी किती परिश्रम घेतलेत ते परिश्रम कोणी पाहत नाही. आणि चॅनलच्या माध्यमातून फक्त यशोगाथा पाहिल्या जात आहेत. त्याच्यातनं संघर्ष दिसत नाही. संघर्ष दिसत नाहीये. पण ते संघर्षासाठी कोणी जाणून घेण्यासाठी सुद्धा तयार नाहीये. जेव्हा हे लोक खरंच जाणून घेतील, येणारे भरपूर आहेत फार्ममध्ये. 100 फार्म ओपन होतात, त्याच्यातले 90 बंद पडतात. फक्त 10% फार्म चालू असतात. आणि जे खरंच करायचंय मग ते पुढे पूर्ण त्याच्यातनं टेक्निकल एज्युकेशन घेऊन पूर्ण पुढे करतायत. आजही बरेच लोक करणारे आहेत. म्हणजे मराठवाड्यात सुद्धा, आमच्या दुष्काळी भागात सुद्धा बरेच लोक असे आहेत की सक्सेसफुली गोट फार्म करतायत. आणि ते सगळे कुठं ना कुठं आपल्या ग्रुपशी जुळलेले आहेत. ते लोक खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज करतायत. ते आज त्यांचं उत्पन्न देखील वाढतंय आणि ते एक आपल्या शेतीला पूरक असा व्यवसाय ते करतायत. त्याच्यामुळे त्यांना खतही भरपूर मिळत आहेत. आणि बरेच फार्म आहेत. त्याच्यामध्ये आपलं प्रकाश जगदाळे फार्म पण आहे कायगावचं. तर त्यांच्या पण 250 शेळ्या आहेत. तेही आपल्या ग्रुपला अटॅच आहेत. त्याच्यानंतर महेश म्हणून आहेत पाडळसाचे, त्यांचा एक फार्म आहे. लासूरमध्ये असे 2-3 फार्म आहेत जे पूर्ण या ग्रुपला अटॅच आहेत आमच्या. ज्या पद्धतीने आपण म्हटलं की याची सुरुवात खूप आहे पण ते विस्कळीतपणाही जास्त आहे. आज माणसाचं असं आहे, तो नोकरी म्हटलं की चिकाटीनं करतो. पण असं का होतंय की स्वतःचा असूनही तो बिझनेसकडे केवळ चिकाटीनं पाहत नाही म्हणून घडतं काय? नाही, फॅक्ट आहे. चिकाटीने पाहत नाही. आणि शेळी पालनासाठी चिकाटी खूप महत्वाची आहे. कारण शेळी जरी गरीबाची काय असली पण शेळी गरीब नाहीये. क्या बात आहे. शेळी गरीब नाही. आणि त्याच्यासाठी म्हणजे जे स्ट्रक्चर्स पाहिजेत किंवा जरी स्ट्रक्चर्स नसतील, त्याच्यातून जर व्यवस्थित आपण मॅनेजमेंट केलं तर निश्चितच चांगलं उत्पन्न मिळेल आपल्याला. आता आपल्याकडे जे शेतकरी आहेत हे सगळं वर्मी कंपोस्ट कन्व्हर्शन करून शेळीपालन आणखीन फायद्यात आणतायत. आणि माझ मराठवाड्यासारख्या भागाला खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला विश्वास नाही बसणार, आपल्या भागामध्ये सगळी चुनखडीची जमीन आहे. पण त्या जमिनीत सुद्धा आपण लुसन ग्रास जो आहे ऍव्हरेज 15 दिवशी कट करतोय. त्याचं साधारण कटिंग 21 ते 25 दिवसामध्ये येतं. आपल्या ऑलमोस्ट तिथे 10 दिवस रिड्यूस झालेले, ते फक्त आणि फक्त वर्मी कंपोस्टमुळे. त्याला आपण कोणतेही रासायनिक खत सुद्धा टाकत नाही. मग याच्यापेक्षा आणखी मोठं काय पाहिजे आपल्याला? याच निमित्ताने एक महत्वाचा सल्ला असा हवाय की आज अजूनही मराठवाड्यातलं चित्रही थोड्याफार अंशी तसंच आहे, पण उर्वरित महाराष्ट्रातलं चित्र, विदर्भातलं चित्रही तसंच आहे की नोकरीच्या निमित्तानं मुंबई पुणे गाठणं. नोकरीतल्या 30,000पेक्षा स्वतःचा बिझनेस तुम्हाला 70 ते 80 हजारापर्यंत महिन्याला नेऊ शकतो. हा विश्वास देण्यासाठी प्रत्येकानं आता बिझनेसकडे वळलं पाहिजे. काय आवाहन करशील या तरुणांना? बिझनेसकडे वळायचं असेल तर सगळ्यात आधी चिकाटी हवी आणि टेक्निकल नॉलेज घ्या. अरे वा. ब्लाइंडली कोणीही पुढे जाऊ नका. कारण शेळीपालन दिसताना एवढं सोपं दिसतंय. ऍक्च्युली शेळीपालनाबद्दल खूप गैरसमज आहेत लोकांचे. लोकांना वाटतं शेळी वर्षातून 2दा पिल्लं देते आणि 2चे 4, 4चे 6 पटपट होतात. पण ते तेवढं करण्यासाठी काय परिश्रम घ्यावे लागतात त्या परिश्रमाकडे कोणी पाहत नाहीये. तर जेवढे नवीन तरुण जे येत आहेत या बिझनेसमध्ये त्यांना एकच माझं हे आहे की त्यांनी याच्याबद्दल टेक्निकल स्टडी घ्यावा आणि तज्ज्ञांकडनं कायमचं मार्गदर्शन त्यांनी घ्यावं नेहमी. आणि प्रत्येक कोणी जे टॅलेंटेड किंवा तज्ज्ञ असतील त्याच्यामध्ये त्यांच्याशी अटॅच राहावं आणि त्यातूनच त्यांना बरंच काही शिकायला मिळेल. अदरवाईज तसं मिळणार नाही. आणि जरी ट्रेनिंग कार्यशाळा जरी असल्या तर किती दिवसाच्या? 1 दिवसाच्या, 2 दिवसाच्या. 2 दिवसामध्ये तर कोणी गोट फार्मर बनू शकत नाही. शेतकरी काय असंच नाही बनत. त्यासाठी त्याला हे कंटिन्युअस परिश्रम घ्यावे लागतात आणि त्यालाही त्याच्या टेक्निकबद्दल नेहमी अपडेट होणं गरजेचं आहे. जोपर्यंत तो अपडेट होणार नाही तो पुढे त्याचं आयुष्य नाहीये. नक्कीच
इम्रान यांच्या बोलण्यातली ही जी गोष्ट असते ना ही अतिशय महत्वाची असतात. आज शेळीपालनाच्या निमित्तानं अनेक यशोगाथा सांगितल्या जातात, खूप सगळं काही छान छान मांडलं जातं, पण मुळात सुवर्ण कोकणच्या चळवळीच्या निमित्तानं हे तुम्हाला शिकवलं जातं. इथं ते एक ठराविक सिलेबस नसतो. इथे या क्षेत्रातली जी मुरब्बी माणसं आहेत, जी अनुभवातनं गेले आहेत, ते आपला अनुभव तुमच्याशी शेअर करतात आणि गोष्टी नेहमी अपयशाच्या ऐकाव्यात, तरच या यशाची सांगड आपण बांधू शकतो. अपयश म्हणजे तुमच्या वाट्याला आलेला असलेला संघर्ष, त्यांच्या वाट्याला आली असलेली ती प्रत्येक गोष्ट आणि ती प्रामाणिकपणे समजून घेण्याचा जो प्रयत्न करतो त्याचा विजय हा नक्की असतो. प्रामाणिकपणे समजावणं आणि प्रामाणिकपणे दुसऱ्यांना देणं यासाठीच उभारली गेलेली ही चळवळ आहे. सुवर्ण कोकणच्या वेगवेगळ्या कार्यशाळा होत आहेत. 14 आणि 15 मेला नागपूर येथे ही कार्यशाळा होते. मुंबई येथे शेळीपालन या विषयावरची देखील कार्यशाळा आहे त्याच दिवशी आणि मधुमक्षिका पालन. या सगळ्या कार्यशाळेत जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल किंवा त्याबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल, वेगवेगळ्या प्रॉडक्ट बद्दल जर घाटकोपर ऑफिसमधून माहिती करून घ्यायची असेल तर स्क्रीनवर जाणाऱ्या नंबरशी संपर्क साधा आणि खऱ्या अर्थानं आपण या सगळ्या चळवळीत सामील व्हा. इम्रान या ठिकाणी आलात, खूप सुंदर माहिती दिलीत, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.